वेलकम बॅक टू माय व्हिडिओ. तर गाईज सकाळून काही वेळ भेटला नाही कारण आज रविवारमुळे सकाळी सकाळी खेळायला गेलात म्हणून थोडंसं पद्धतशीर म्हणलं आता काढावा ब्लॉग. कारण आता जायचं होतं आम्हाला मंडी फिरायला म्हणजे शॉपिंग करायला मम्मी सोबतच. आता मम्मी थोडंसं आवरायली आपलं आम्ही तर ऑलरेडी रेडी झालेलो होतात आणि असं काही रमणा इथं पुसून वगैरे ठेवला होता मम्मीने आणि आता किचन वाटत गेली. आमच्या इथं तर रोज असतंय मम्मीला असं काही घाण आवडत नाही म्हणून हे सगळं किचन वाटा हे पुढचं अंगण बिंगण सगळं भांडे कुंडे भांडे तर कोणी पण रोजच धुतंय ते आहे मला पण असतंय ज्याची त्याचं. आणि अर्णव जरा काहीतरी सापडत नव्हतं वाटतं. अर्णवची आतापासूनच फरमाईश झाली मला ही घ्यायचं मला ती घ्यायचं है नाही जायच्या आधीच याचं काही बी असतंय. हो मिठूच्या पिंजऱ्यात जाऊन बसा दोघे जण खेळत. हाय खरं अर्णव बसन का मिठूच्या पिंजऱ्यात? हो राव बसची. तर चला मग गाईज एकदा मम्मी रेडी होती आणि भेटतो. गाईज आता मम्मी काही अशी रेडी झालेली होती पैसे घेतले होते सध्या तर मम्मीच्या पैशावर जोर चालू आहे आमचा. तर चला मग जाऊ म्हणजे एका दिवस मम्मीची मैत्रीण येईल नाहीतर नाही पण यायची आहे ना बोलत होती नाही जाऊ दे. चल मग चला मग अर्णव चल अर्णव पुढे येऊन थांबलाय. तर गाईज मम्मी आता मैत्रिणींसोबत पुढं आहे आणि अर्णवने मागं चालायला हळूहळू कशाला त्यांच्यासोबत जायचं आहे म्हणून. तर चला आज थोडीशी होळीची खरेदी ही करू. तुला काय घ्यायचं काय रंग तेच. तर चला मग भेटू आपण मंडीमध्ये. आता इथं तर काही नाही आहे दाखवायसारखं. तर गाईज आता गर्दा होता थोडाफार गाड्यांचा मम्मी ते पुढे चालायले तर अर्णव मी आहे तिथं. अर्णवला पण जायचं होतं पण मी थांबवलं म्हणलं कुठे हां तर मोठ बाबा पिचकारी हे आता तर आम्हाला पिचकारी घ्यायची नव्हती फक्त कलर घ्यायचे होते. तर चला मग बघा मम्मी तर काय आम्हाला घेऊन चला ना मी पण नका म्हणलं बाय आहे मध्ये हे. तर बघा आणि इकडं पिचकाऱ्यांचा हे स्टॉल लागला होता जाताना घेऊ म्हणलं थोडेफार कलर. चला आपापला आधी एवढा काय गर्दा नव्हता पण उद्या तर खूप असते बाबा. उद्या परवा जास्त असते पण काही हो बघा ना. तर चला काय खरेदी केलेली दाखवतो मम्मीपर्यंत. हां मला मेन कारण होतं मला चप्पल घ्यायची होती. तर बघा येईल हार बघा किती छान आहे. ही बघा घंट्या वाजत पडायला. हां खरं सगळ्याच ही कुलाडीची घ्यायची का तुला पिचकारी? तर आज तर खूप बघण्यासारखं आहे बाबा कलर ती गल्लीतच आहे इथं नाही दिसायली. तिथं मला दिसली तुला काय बी दिसतंय मला काय बी दिसतंय गाईस. तर बघा कसं भारी पण एवढी गर्दी नाही बरं आहे. गर्दी जेवढी नाही तेवढंच भारी आपल्याला तरी गर्दीचं मला म्हणजे वाटत नाही. पाय हो ही पोरगी हिला काय जायला होईल पॅम 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 करायली पॅम पॅम पॅम. तर बघा संसार बाजार आहे हे. तर चला आता खरेदी करू काय होय काय गाईज बघा पूर्वज आपले माकड म्हणजे. तर बघा ती कसं बसलंय बघ ना हात बित टेकून बसलंय त्या लाकडावर. जाऊ द्या मारील आपल्याला त्याच्या मित्राला बघून गेमच करते आपला गेमच आहे. पुन्हा आपल्याला वाजवित ते गेम मित्र बोलून आमचा व्हिडिओ काढतो भाडी. तर बघा तर गाईज आता आलेली होतो इथं मस्त आपल्याला पॅन्ट घ्यायला. तर पॅन्ट म्हणजे नाईट पॅन्ट. तर ही नाईट पॅन्ट घेतलेली मी एक मला आवडली भारी दिसायलेली बघा आरशामध्ये. आणि हे महाग बघा कसं दिसायला एकदमच सोबत रूम असल्यामुळे. तर चला मग एकदा मम्मीला विचारलं टी शर्ट पण घ्यायचं आहे. तर गाईज ही केलेली आपण आता फायनल आणि तर चला मग बाहेर मम्मीकडे
लाव लाव. तू काय घ्यायलास हे शर्ट? बघा गाईज मी डायरेक्ट घुसलो. मला माहित होतं तूच आहेस. तुला वाटलं ना दुसरं कोणतरी. आता हे कसं काढायचं? असं. चला आई. चल चला टी शर्ट सिलेक्ट करू. नाही हे नाही. तुला काय तुला कोणतं घ्यायचंय ते? बघ बघ. कसं करायचं? तुला जे आवडत आहे ते बघ. हो 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 कन्फ्यूज झाले. कॉलरचं नको का घ्यायचंय? नको कलरचं नको. तर चला एकदा सिलेक्ट करतो. आता इथं याला पिचकारी ही घ्यायला अर्णव थांबला होता. काय घेतलंय मला पण माहीत नाही, पण काहीतरी घेतलं असेल. एवढं भरपूर नको घेऊ म्हणलं. तेवढं पण काय करायचं. मम्मी ते तिथंच आहेत अजून, मध्येच येतील बाहेर. काय काय घेतले मी. हातोडा पिचकारी घे म्हणलं तर नाही घेतली त्याने, दुसरंच घेतलंय. आले आता रडायला. काय झालं? लीड पेन्सिल किती येतात घरी? चल बल तुला दाखवते आता. चल हे रडू नको. अर्णवचं आल्या का नाही? चल आता पिचकारी घेतलीस एवढी मोठी, लीड पेन्सिलची काय गरज आहे? तर गाईज बाहेरून फिरून येऊन तर अर्णव आणि मम्मी तर झोपलेले. तर जेवण खावण करून तर बघा, आणि मी बसलो होतो मोबाईल बघत. पण आपल्याला आत्ता लक्षात आलं की आपली एडिटिंग पण बाकी आणि उद्या शाळा पण होती. एखाद्या वेळेस जाईल पण किंवा नाही पण काही सांगता येत नाही. कारण आता सगळे हे तर झालंय, सिलेबस झालाय म्हणून. आणि चला मग आता एडिटिंग करावं लागेल. हे तर झोपले. आता वाजलेत 11. तर चला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनलला नवीन असताल तर सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.